मिरज पॅटर्न हा एक शब्द पूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाला उलथापालथ करणारा शब्द आहे. मिरज पॅटर्नची धास्ती गेल्या अनेक दशकांपासून सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आहे. येत्या महापालिका निवडणुकीमध्ये मिरज पॅटर्न कितपत यशस्वी होतोय हे आता मिरज पॅटर्नच्या कर्त्यांना त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एकंदरीत मागील लोकसभा निवडणुकीपासून मिरज पॅटर्नला जी धाव होती ती काही प्रमाणात कमी करण्यात सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांना यश आल्याचे दिसून येते. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत देखील मिरज पॅटर्न हा विखुरलेला आपल्याला दिसून आला. परंतु महापालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मिरज पॅटर्न एकत्रित येऊन मिरजेवर कोणाचंही प्राबल्य गाजू नये यासाठी प्रयत्नशील आहे. मिरज पॅटर्नमध्ये प्रामुख्याने 4 घराणी गणली जातात. त्यामध्ये आवटी कुटुंबीय, जामदार कुटुंबीय, नायकवाडी कुटुंबीय आणि त्यामध्ये मोइनुद्दीन भगवान, संजय बापू मेंढे यांचा देखील समावेश केला जातो. पण यांचं राजकारणावर असलेली मिरजेच्या पकड काही कारणास्तव कमी जास्त प्रमाणात कमी होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिरजेवर कुणाचं अस्तित्व राहील यासाठी रस्सीखेच मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर मिरजेच्या राजकारणात कोणत्या घराण्याचं प्राबल्य आहे यासाठी सुद्धा संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. यामध्ये इद्रिस नायकवाडींनी सरशी जरी केली असली आमदारकी मिळवून, विधान परिषदेची आमदारकी मिळवून इद्रिस नायकवाडी यांनी त्या बाकी राजकीय घराण्यांवर मातच केल्याचे दिसून येत आहे. तरी देखील या ठिकाणी इद्रिस नायकवाडींना ज्या पद्धतीनं यश मिळवायला पाहिजे आमदारकी मिळाल्यानंतर कुठेही त्यांना यश मिळालं नसेल आपल्याला दिसून येत नाही. त्याच्या विपरीत जर आपण बघितलं तर सुरेश आवटी गट हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आपल्याला दिसून येत आहे. तरी देखील भाजपा अंतर्गत जो असलेला खला आहे त्यामुळे आवटी कुटुंबीय आणि आवटी घराण्यावर येणाऱ्या निवडणुकीमध्ये नामुष्की ओढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर प्रामुख्याने असलेलं जामदार घराणं देखील मागील निवडणुकीमध्ये 2 उमेदवार उभे केले, एका ठिकाणी यश आलं, एका ठिकाणी अपयश आलं. त्यामुळे जी एक त्यांच्या कुटुंबाचं मिरजेवर असलेली पकड कुठेतरी कमी होताना दिसून येत आहे. तसंच नव्याने मोइनुद्दीन भगवान असतील आणि संजय मेंढे असतील यांनी आपला गड साबित ठेवत मिरजेच्या राजकारणावर आपली पकड असल्याचं दाखवून दिलेलं आहे. आता यामध्ये प्रामुख्यानं मिरजेतील काजी कुटुंबियांचा देखील विषय राहून गेलेला आहे. त्यामध्ये युवकांची मोठी फळी निर्माण करण्यात काजी कुटुंबीय देखील आघाडीवर आहेत. मिरज शहरातील राजकारण जर बेरजेचं करायचं झालं तर काजी कुटुंबियांना बघून मिरजेतील राजकीय गणित समीकरणं जुळत नसतात हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळं मिरज पॅटर्नच्या प्रस्थापितांना एकंदरीत सर्व बेरजेचं राजकारण करायचं असेल तर जामदार, नायकवाडी, आवटी, संजय मेंढे, मोइनुद्दीन भगवान, काजी कुटुंबे यांच्याबरोबरच जे युवक आहेत जे प्रामुख्याने मिरज शहरातील इतर ज्या चळवळी आणि घटनांमध्ये सक्रिय सहभागी असतात या सर्व युवकांना एकत्रित करून जर यांनी मिरजेची मोड बांधली तरच मिरज पॅटर्न या ठिकाणी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळेल. अन्यथा यावेळेला मिरज पॅटर्नचा गोजवारा हे 100% उडणार आणि मिरज पॅटर्न जिवंत ठेवण्यासाठी या प्रस्थापितांना शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत हे या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्याला सांगावं लागेल.